नमस्कार, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी सोमवारी पॅकेज जाहीर करणार आहे। चला तर सविस्तर बघूया। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे आज सोमवारी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर होणार असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेटची बैठक सोमवारी होत असून त्यामध्ये कृषी मंत्रालयाच्या प्रस्तावाचा विचार केला जाणार आहे। उत्पन्नातील तुटीमुळे छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना येणारे नैराश्य याविषयी प्राधान्य बैठकीत विचार होणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाय व तसेच दीर्घकालीन उपाय याविषयी अनेक पर्याय कृषी मंत्रालयाने आपल्या प्रस्तावात सुचवलेले आहेत। या उपायांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्यामुळे यावर कॅबिनेटने शिक्कामोर्तब केल्यावरच त्याबाबत विचार होणार आहे। या उपायामध्ये कृषी कर्जाची वेळेवर फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या कर्जावरील व्याज माफ करावे हा प्रस्ताव आहे। मात्र असे केल्यास सरकारी तिजोरीवर सुमारे 15,000 कोटी रुपये भार पडणार आहे। पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता पूर्णपणे माफ करावा असाही प्रस्ताव यामध्ये देण्यात आलेला आहे। तेलंगणा, ओडिशा येथील सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा करतात। या योजनेचाही विचार कॅबिनेट बैठकीत केला जाणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री राधा मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी म्हणजेच 1 फेब्रुवारीपूर्वी शेतकऱ्यांसाठी सरकारी विशेष पॅकेजची घोषणा केली जाईल असेही सुचवले होते अलीकडेच। अशा प्रकारे एखादे पॅकेज जाहीर केले तर त्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हातात वेळ खूप कमी आहे थोडा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। निवडणुकीच्या काळात या पॅकेजचा राजकीय लाभ उठवायचा असेल तर जलद अंमलबजावणी करता येईल असे पॅकेज देण्याची गरज असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे। वेळेवर कृषी कर्ज फेडण्यासाठी कर्जावरील व्याज माफ करावे, विमा हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे हप्ता माफ करावा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। जय शेतकरी राजा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व बघत राहा जय शेतकरी राजा चॅनल।